2023मध्ये घैसास यांनी सांगितलं होतं भिसे कुटुंबाला की तुम्हाला गर्भधारणा तुम्ही करून घेऊ नका, तुम्ही दत्तक घ्या मूल, कारण त्याच्या आधी त्यांच्या शस्त्रक्रिया झालेली आहे आणि त्यांचे अंडाशय काढण्यात आलेली आहेत. अशा वेळेला तुम्हाला IVF वगैरे करू नका हेच त्यांनी सांगितलेलं आहे, दत्तक घ्या मूल. पण तरी देखील गर्भधारणा करण्यात आली. आता तो निर्णय कोणी घेतला, कोणाच्या सल्ल्यावरनं घेतलेला आहे माहिती नाही. पुन्हा इंदिरा IVFने त्यांना 4 दिवस ठेवलेला आहे. तो सुद्धा एक ठपका आहेच त्याच्यामध्ये की तुम्ही 4 दिवस तिथे ठेवलं, त्यांना कोणत्या हॉस्पिटलला रिफर केलं, तुम्ही तिथे का ठेवलं, कोणत्या प्रकारचे उपचार केले, हे सुद्धा विचारलं जाणार आहे. कारण त्याच्यातून सुद्धा गुंतागुंत कदाचित निर्माण झाली असेल आणि तिथे मग ते सावरणं शक्य नसल्यामुळे तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात यावं लागलं असेल. या अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या नीट एकमेकाला जोडत त्याची साखळी तयार केली असती तर व्यवस्थित त्याची बातमी करता आली असती. पण दुर्दैवाने कोणी ती बातमी केली नाही. सगळ्यात पहिलं जे वृत्त आलेलं आहे इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये, त्यांनीच पहिल्यांदा चुकीची बातमी दिली की 20 लाख भरले नाहीत म्हणून गर्भवतीचा मृत्यू.